नमो बुद्धाय, जय भीम. आपण पाहत आहात द कोकण न्यूज. आधुनिक भारताचे जनक, बोधिसत्व, कायदे पंडित, प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य नेते, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर मुंबई या ठिकाणी आंबेडकरी अनुयायी लाखोंच्या संख्येने मुंबईत येत असतात. या निमित्ताने चैत्यभूमी परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान येथे महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासनाच्या वतीने मुंबईत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थांचा पूर्वतयारी आढाव्याची क्षणचित्रे आपल्या द कोकण न्यूज या वृत्तवाहिनीवर. अंधाराकडून उजेडाकडे भाई फेसबुकला टाक. काय फेसबुकला टाक, युट्यूबला तू नुसतं व्हिडिओ टाकू नकोस. तुझा घेऊ आतमध्ये, तुला घेऊ आतमध्ये. काय करताय? दिसली पाहिजे. महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आज 3 तारखेला मी या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये आहे. शिवाजी पार्कला सुद्धा मी जाऊन आलो. आजच यूपी बिहार पासून लोक ऑलरेडी आलेली आहेत आणि लोकांचे टेंट भरत चाललेले आहेत. दुपारी मी आंबेडकर कॉलेजला गेलो, तिथे सुद्धा प्रचंड मोठ्या संख्येने लोक येऊन थांबलेली आहेत. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनी आत्ताच माझ्या मते मुंबईमध्ये लाखो लोक आलेली आहेत आणि उद्या परवा प्रचंड असा जनसमुदाय महाराष्ट्रातला खास करून, जो महाराष्ट्रामध्ये इलेक्शन असल्यामुळं 2 तारखेला अजून तो आलेला नाही, तो सुद्धा परत येणार आहे. आणि त्यानंतर प्रचंड म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची गर्दी आणि खास करून बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक आता येत आहेत. आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये फक्त बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायीच नाही आहेत, ते या इथे सर्व जाती धर्माचे लोक आहेत. इव्हन मुस्लिम समाजातले सुद्धा म्हणजे धर्मातले लोक सुद्धा मी या टेंटमध्ये पाहिलेले आहेत, यूपी आणि बिहारमधून आलेले बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं अभिवादन करण्यासाठी. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर हे आता एका समाजाचे किंवा एका याचे संपूर्ण देशाचे बाबासाहेब आंबेडकर झालेले आहेत. आणि हळूहळू जसजसे लोक बाबासाहेब आंबेडकर वाचत जात आहेत, ते बाबासाहेबमय होत आहेत, बाबासाहेबांचा विचार अंगीकारत आहेत. ही खरं एक आनंदाची गोष्ट आहे. आणि खऱ्या अर्थानं लोकांना बाबासाहेबांनी दिलेला जो विचार आहे, समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुत्व, याच्यावर आधारित असणारं आपलं संविधान आणि हा विचार आज लोकांना अत्यंत भावतोय. आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची खऱ्या अर्थानं उत्तरोत्तर बाबासाहेबांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने वाढत आहे, सर्व जाती धर्मामध्ये वाढत आहे. हे बाबासाहेबांनी केलेलं अत्यंत प्रामाणिकपणे या देशासाठी केलेलं कार्य आणि मानवतेसाठी केलेलं कार्य याचा हा परिपाक असं मी समजतो. आणि हा अशाच पद्धतीनं बाबासाहेबांचा कारभार दरवर्षी पुढे वाढतच जाईल याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही. आणि एक दिवस हा संपूर्ण देश बाबासाहेब आंबेडकरमय झाल्याशिवाय राहत नाही आणि तो दिवस आता फार दूर नाही असं मला वाटतं. धन्यवाद. जय भीम. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन.
बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ही या ठिकाणी सेवा सुविधा आणि सुरक्षाच्या संदर्भात आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार सर्व व्यवस्था अनुयायांसाठी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मी सर्व अनुयायांना वेलकम करेन की आपण येताना कोणताही गाजावाजा न करता आपण शांततेने येऊन रांगेमध्ये अभिवादन करावं. आपण एक दिवस VIP न बनता बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी बनून आपण रांगेमध्ये शिस्तबद्ध कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी न करता अभिवादन करण्यासाठी यावं असं मी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर आणि आंबेडकर परिवारांच्या वतीने मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.